नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय पारित केलेला आहे। या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने नुकतीच जी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना सुरू केली होती, तर त्या योजनेसाठी जी नियमावली किंवा कार्यपद्धती, तर ती कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे तेच या शासन निर्णयामधून राज्य सरकारने सांगितले आहे। तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून 12 महिने जो माल आहे तर तो माल काढता यावा आणि मार्केटमध्ये घेऊन जाता यावा, यासाठी जी योजना आहे तर ती खास करून राबवली जात आहे। आणि दुसरं देखील कारण आहे ते म्हणजे बऱ्याच पाणंद रस्त्यांमध्ये जे मोठे शेतकरी तर त्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे। बऱ्याच शेतकरी मित्रांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असणार आहे। परंतु गेल्या 2 महिन्यापासून याची जी अंमलबजावणी तर ती अंमलबजावणी जी युद्ध पातळीवर आहे तर ती युद्ध पातळीवर होताना दिसत नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा प्रश्न सुद्धा निर्माण केला होता, परंतु याचा आता शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वपूर्ण जी कमिटी असणार आहे तर ती कमिटी आता निर्णय घेणार आहे। काय होतं, जेव्हा राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती तर या योजनेअंतर्गत बरेच जे प्रॉब्लेम आहे तर ते ग्राउंड लेवलला आणि गाव पातळीवर हे सुरू झाले होते। बरेच शेतकरी जागा देत नव्हते। आता जो राज्य सरकार पाणंद रस्ता करणार आहे तर तो 12 फुटाचा करणार आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर अतिक्रमण झालेले होते आणि ते शेतकरी ऐकत नव्हते। तर अशा शेतकरी या योजनेसाठी अडथळा ठरत होते, त्यामुळे राज्य सरकारने आता एक कमिटी बनवलेली। ही कमिटी गाव स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर सुनिश्चित करेल की जी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना आहे तर तिची अंमलबजावणी व्यवस्थित रीत्याने व्हावी। त्यानंतर जरी तिथं काही अडचण येत असेल, अडथळा येत असेल तर ते शांततेच्या मार्गाने सॉल्व्ह करावा, असंही ही जी कमिटी असेल ती कमिटीला अधिकार असेल। मित्रांनो, काय हा सविस्तर शासन निर्णय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर। जरी चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो, मी अशाच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो शासन निर्णय म्हणजे GR आहे जो महसूल आणि वन विभागाने 7 जानेवारी रोजी निर्गमित केलेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्याकरिता ज्या सूचना आहेत तर त्या निर्गमित या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, तर बघा राज्य सरकार काय म्हणतं की राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी 12माही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे। या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सूत्रता आणण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावरील कामकाजात लोकप्रतिनिधींचा सहभाग व प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, बघा मित्रांनो, राज्य सरकारने जेव्हापासून जी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना सुरू केली होती तर तेव्हापासून राज्य सरकारला ग्राउंड लेवलला खूप अडचणी येत होते। जे मोठे शेतकरी होते तर ते पाणंद रस्त्यासाठी जागा देत नव्हते, त्यांनी अतिक्रमण करून ठेवलेले होते, तर असे प्रत्येक गावामध्ये वाद हे निर्माण होत होते। त्यासाठी राज्य सरकारने आता काय केलं आहे तर एक सुटसुटीत जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ही बनवलेली। या प्रक्रियेच्या साहाय्याने आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना जी तर ती अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याच्यापैकी एक आहे तो म्हणजे यात विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष यांची निवड करण्यात आलेली, म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ को चेअरपर्सन। तर इथं विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एक अध्यक्ष असतील। या अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार माननीय मंत्री महसूल मंत्री यांना देण्यात आलेला आहे। तर प्रत्येक विधानसभामध्ये एक जो को चेअरपर्सन आहे तर तो कोर चेअरपर्सन असणार आहे, त्याची नियुक्ती महसूल मंत्री एक करणार आहेत, जेणेकरून जे त्याच्या विधानसभामध्ये जेवढी शेतीविषयक किंवा पाणंद रस्ते असतील तर त्याचे जेवढी प्रॉब्लेम येत असतील, अडचणी येत असतील तर त्याचा निपटारा हे अध्यक्ष करणार आहेत। त्यानंतर दुसरा निर्णय तो म्हणजे विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड राज्य सरकार आता करणार आहे। ही जी समिती असणार आहे तर हिच्यामध्ये आता क्षेत्रस्तरीय जे प्रगतिशील शेतकरी असतील, जे मोठे शेतकरी असतील, ज्या शेतकऱ्यांचं मार्केटमध्ये नाव आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता समितीमध्ये स्थान देण्यात येणार आहे। याचाही महत्त्वपूर्ण जो फायदा आहे तर तो शेत रस्ते पाणंद रस्ते किंवा जी मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते बळीराजा योजना आहे
तर हिची अंमलबजावणीसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो मित्रांनो। यात विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी, SDO यांनी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याकडून प्रगतिशील शेतकऱ्यांची नावे मागून घ्यायची। तर त्यानंतर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त केलेल्या यादीमधून योग्य प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने करावी। त्यानंतर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने निवडलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांची जी नावाची यादी तर ती जिल्हा अधिकारी यांना पाठवावी। जिल्हा अधिकारी यांनी सदर यादीस अंतिम मंजुरी देण्यात यावी। तर अशा पद्धतीने प्रगतिशील शेतकऱ्यांचा सुद्धा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये जी समाविष्ट आहे तर ते समाविष्ट करण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा सुद्धा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे। ते म्हणजे जे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तर त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व मान्य विधान परिषद सदस्य यांचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे। तर अशा पद्धतीने ही जी कमिटी तर ती कमिटी आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनांची अंमलबजावणी त्यांच्या क्षेत्रात प्रॉपर पद्धतीने होत आहे की नाही, कोणते शेतकरी अडचण निर्माण करत आहे तर त्या शेतकऱ्यांची शांततेने चर्चा करून तो प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करणार आहेत आणि कशी पद्धतीने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही त्यांच्या विधानसभामध्ये सक्सेस होईल याचं सुद्धा ते जे नियोजन आहे तर ते करणार आहेत। तर अशा पद्धतीने राज्यात आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी अत्यंत सुसाट गतीने होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।